सर्वप्रथम कार्याला हात घेण्याअगोदर महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन करतो, त्यांच्या धम्माला त्रिवार वंदन करतो, त्यांच्या सदसंघाला त्रिवार वंदन करतो आणि जो धम्म आम्हाला देणारे भारतीय घटनेच्या माध्यमामधून समानतेचा मानव हक्काचा अधिकार मिळवून देणारे, हिंदू पोटबिलाच्या माध्यमामधून जाती धर्म पंथाच्या नव्हे तर सर्व या देशाच्या महिलांना अधिकार मिळवून देणारे, नारी मुक्तीचे सेनानी बोधिसत्व परमपूजनीय विश्वरत्न विश्वभूषण मुखनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार वंदन करतो आणि मानवाच्या कल्याणासाठी ज्या ज्या थोर महापुरुषांनी आपल्या जीवाची बाजी लावून माणसाला माणूस पण बहाल केलं, अशा सर्व थोर पुरुषांना सुद्धा या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो। आणि आज या निळगाव गावामध्ये वास्तव्य करणारे दिवंगत झालेले आयुष्यमान नरहरीजी निलकंठजी गजभिये यांचा 5वा पुण्यानुमोदक, त्यांची पत्नी मायाबाई नरहरीजी गजभिये, त्यांचा मुलगा अमोल नरहरी गजभिये, त्यांची मुलगी प्रतिभाताई सूर्यवंशी, कविताबाई चव्हाण, सोनूताई सोनवडले यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम प्रायोजित केलेला आहे। त्यांच्या राहत्या घरी कार्याची सुरुवात ज्यावेळेस बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त झालं, बुद्धत्व प्राप्त होऊन सम्यक संबुद्ध पद प्राप्त झाल्याच्या नंतर विचार पडला की आता धम्माचा प्रचार सांगावा कोणाला, तेव्हा 5 ऋषीची आठवण आली। अश्वजित, भद्रजित, महानाम, ओप्पा आणि कौंडिन्य, त्या 5 ऋषीला धम्म सांगितला आणि धम्म सांगून त्यांना पंतरवर्गीय भिक्षू बनविलं। त्याचप्रमाणे अमोलजी गजभिये यांनी सुद्धा आपल्या वडिलांच्या 5व्या पुण्यस्मरणासाठी